MIDC वाळूज परिसरामध्ये प्रदूषणाचा आघाडोंब उसळताना पाहायला मिळतो, वायू असो किंवा जल असो. मात्र याकडे जे आहे ते पाहिजे तसं प्रदूषण नियंत्रण महामंडळ लक्ष वेधत नसल्याचं चित्र आहे. या बाबतीत काय सांगाल आणि काय कृती करायला हवी, काय बोला? नमस्कार, मी अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही याआधी वेळोवेळी बऱ्याच कंपन्यांच्या प्रदूषणाबाबतीत पाठपुरावा केला. त्यांना सॅम्पल वगैरे तिथले स्वतः त्यांना बोलावून आम्ही जमा केले. जे की पाणी केमिकलचं पाणी पिऊन जनावरं दगावली वगैरे त्या प्राण्यांचे मालक सांगता येते की जनावरं दगावली. आणि असं असताना जर प्रदूषण नियंत्रण मंडळ हे पाणी स्वच्छ असल्याचे विश्लेषण देतं आणि कंपनीला क्लीन चिट देतं आणि तसंच सांडपाणी ते केमिकलचं बाहेर आहे, चालतं आहे अजून पण, की असे भरपूर आहेत. जसं मायलन कंपनीजवळ कार्बन डायऑक्साईडचा प्लॅन्ट आहे, तिथे पण बघण्यासारखं आहे. रांजणगावचा पाझर तलाव जो आहे तर त्या तलावामध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांकडून अज्ञात कंपनीच्या टँकरद्वारे पाणी सोडण्यात येतं. इथं वाळूज MIDC प्रशासनाने इतका खर्च करून जो LPG प्लॅन्ट बांधलेला आहे, तिथं पाणी सोडण्याऐवजी काही थोडेफार पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सगळं बघत असून, त्यांना सर्व समजत असून, नागरिक आक्रोश करत असून कुठंतरी एक आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा पुढं काही गोष्टी असतील, प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यांचे अधिकारी हे जाणीवपूर्वक डोळे झाक करत आहेत, असा अखिल भारतीय छावा संघटनेचा आरोप आहे. कारण मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाने MIDCमध्ये जे केमिकलच्या कार्बन डायऑक्साईडचे प्लॅन्ट आहेत, जे की सांडपाणी यांचं कुठं जातं आहे, कंपनीपासून 100-200 मीटरच्या अंतरावर जे फॉरेस्ट आहेत, तर त्या फॉरेस्टमध्ये यांच्या पाईपलाईन सोडलेल्या आहेत आणि फॉरेस्टमध्ये पाणी सोडण्यात आलेले बऱ्याच कंपन्या आहेत. हे प्रदूषण नियंत्रण मंडळाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तरी पण आम्ही संघटनेच्या माध्यमातून, अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही कंपनीचे लेखी नावं प्रदूषण नियंत्रण मंडळाला लवकरच देणार आहोत. नियंत्रण मंडळाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. कारवाई न केल्यास की अखिल भारतीय छावा संघटनेकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभा करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची असेल. MIDC वाळूज परिसरामध्ये जो आहे तो प्रदूषणाचा विषय जो आहे तो गंभीर बनताना दिसतोय. काही कारखानदार जे आहे ते केमिकलयुक्त पाणी जे आहे ते जे काही सांडपाणी वाहून नेणारे नाले आहेत त्याच्यामध्ये टाकतात. तर केमिकलचा कचरासुद्धा रस्त्यावर जाळताना दिसत आहे. त्यामुळं आरोग्याचा प्रश्न जे आहे ते नागरिकांच्या गंभीर होताना दिसतो. तर हा कुठेतरी गंभीर प्रश्न थांबायला हवा. याकरिता काय मागणी कराल किंवा काय याच्यावर मत व्यक्त कराल? मी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचा मराठवाड्याचा अध्यक्ष अर्जुन आदमाने पाटील. मला सर्व कारखानदारांना कळकळीची विनंती करायची आहे का MIDCने करोडो रुपये खर्च करून असे 3 ठिकाणी ETP प्लॅन्ट कार्यान्वित केलेले असून आज रोजी ते चालू आहे. आणि ते चालू असताना कारखानदार माझा उद्योजक मित्र तो फक्त थोड्याशा पैशापोटी वाचतील म्हणून तो स्वतःच्याच कंपनीमध्ये एक बोर घेतो आणि त्या बोरमध्ये सांडपाणी, तुमचं केमिकलयुक्त पाणी किंवा केमिकलचं पाणी त्याच्यामध्ये विल्हेवाट लावतो. माझी हीच विनंती आहे उद्योजक मित्रांना का आज आपलं तात्पुरतं आपलं समाधान आहे, पण त्याच्यापासून जमिनीचा स्तर जो आहे तो टोटल खराब होत असून आज MIDCमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आमचे कामगार बंधू राहतात. त्यांना अशी अडचण येते का आज बोरवरती कमीत कमी स्वतःची तहान भागवतात. राजनगाव असेल, तुमचं जोगेश्वरी असेल, साजापूर असेल, ह्या आजूबाजूला खूप दोन मोठे असे पाझर तलाव आहे. त्यामुळं त्या पाझर तलावातसुद्धा पाण्याची विल्हेवाट बरेच काही रात्रीला नाईटमध्ये लोक टँकर भरून आणतात आणि त्या पाझर तलावाच्या आजूबाजू सोडतात. माझी हीच विनंती आहे का MIDCनं दिलेले सगळा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये तुम्ही पाईपलाईन जोडून घ्यायची आणि सगळ्यांनी जर
असं केलं तर हा प्रदूषणमुक्त हा आपला वाळूज महानगर MIDC एरिया होईल. आणि जे काही कायद्याचं पालन करत नसेल तर ते कायद्याचं पालन करत नसेल तर त्यांनी पोल्युशन कंट्रोल बोर्डनी कायदेशीररित्या त्या उद्योजक मित्रावरती, उद्योजकावरती किंवा कारखानदारावरती कायदेशीर कारवाई करावी आणि आपला परिसर हा प्रदूषणमुक्त सोडावा, म्हणजे जेणेकरून पुढच्या पिढीस हानिकारक होणार नाही. मी ह्या इंडस्ट्री एरियामध्ये राहतो. कारण ह्या इंडस्ट्री एरियामध्ये वायू प्रदूषण, त्याच्यानंतर जल प्रदूषण आणि इथं सर्व कामगार बंधू, सर्व सामान्य लोक, उद्योगपती पण राहतात, कामगार पण राहतात. ह्या क्षेत्र एकतर जास्त करून म्हणजे इथं सर्वात जास्त गर्दी कामगारांची. आणि ज्या लोकांनी समजा काही उद्योगपती किंवा केमिकलचं पाणी हे जे आपल्या ज्या पावसाचं पाणी जातं त्याच्यात सोडतात, हे केमिकलचं पाणी शक्यतो सोडू नये त्याच्यामध्ये. आणि प्रशासनाने याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं. कारण हे जे बोर्ड आहे आपलं याच्यावर जे कंट्रोल ठेवणारं, त्या बोर्डातल्या लोकांनी थोडासा विचार करावा. कारण जिथं जातो तिथं केमिकलचं पाणी आहे. आपल्या एकतर पहिली गोष्ट वायूचं प्रदूषण जास्त आहे, ते सुद्धा आटोक्यात आणण्याची कृपा करावी. आणि शक्यतो हे केमिकलचं पाणी आहे याच्यावर जास्तीत जास्त शासनाने लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती आहे. कारण माझं नाव मी मधुकर कारले, मला कारले नाना म्हणतात. मी एक वारकरी संप्रदायाचा मी पाईक आहे. नमस्कार, मी मनोज जैन, बजाजनगर परिसरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आपल्या MIDC परिसरामध्ये जे इंडस्ट्रियल एरिया आहेत, ज्या कंपनी केमिकल कंपन्यावाले आहेत, हे नदीमध्ये पाणी सोडत आहेत. तसेच कचरा जो असतो त्यांचा तोही रस्त्यावर टाकतायत आणि यामुळं वातावरण खूप दूषित होत आहे. कामगार वर्ग बऱ्याच प्रमाणामध्ये MIDCमध्ये आहे आणि आरोग्य धोक्यात येत आहे यामध्ये लोकांचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तरी पण पोल्युशन बोर्ड कंट्रोल यांनी यावर लक्ष द्यावं आणि MIDC प्रशासनानंही याकडे थोडंसं लक्ष द्यावं. धन्यवाद.